तर आज बनवले होते मी आळूच्या वड्या. त्याच्यासाठी मी मार्केटमधून घेऊन आलेली आळूची पानं. तर आज शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत आळू वड्यांची रेसिपी. तर त्याच्यासाठी मी पानांचे मोठे मोठे देठ काढून घेतलेले, स्वच्छ पानं धुवून घेतली. पाव किलो बेसनामध्ये मी हिरवा मिरचीचं वाटण टाकलेलं. त्याच्यामध्ये आले, मिरची आणि लसूण आणि थोडेसे जिरे होते आणि ते मी बेसनामध्ये मिक्स केली, थोडीशी हळद आणि मीठ टाकून. आणि पानांना सगळीकडे ते मिश्रण लावून घेतलं. सगळे पानांना एकावर एक ठेवून असं ते मिश्रण व्यवस्थित लावून घेतलेलं. आणि मग त्याच्यानंतर त्याची अशी छोटीशी घडी करून घेतली, त्याचा रोल करून घेतला. आणि साईडलाच मी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आणि स्टीमरमध्ये मी ते एक 10 मिनटासाठी शिजवायला ठेवून दिलं होतं. 10 मिनटानंतर ते एकदम चेक करून बघितलं तर एकदम व्यवस्थित शिजलेलं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी बाहेर काढून एक थोडा 10 मिनटं त्याला थंड करून घेतलं आणि नंतर त्याचे असे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आणि तव्यावर मी ते आता फ्राय करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की तवा तुझा असा का दिसतोय, तर 5 ते 10 मिनटं आधीच मी त्याच्यावर भाकरी करून घेतली होती म्हणून तवा असा दिसत होता. आणि त्याच्यावर मी मस्तपैकी आळूवडी फ्राय केली.